न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक राज आहे। केंद्र सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करत असून जिंतूर नगरपालिका मात्र झोपेचं सोंग घेते। शहरामध्ये नाले सफाई न झाल्यामुळे पावसाचं पाणी पुन्हा एकदा नागरिकांच्या घरात दुकानात घुसत असून लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तरी नगरपालिका कुंभकर्णाच्या झोपेत दिसते। नगरपालिकेला शहरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा नगरपालिका दखल घेत नसल्यामुळे दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। अगोदरच जिंतूर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडालाय। शहरातील शिवाजी चौक येथील दुकानांत वारंवार पाणी शिरत असल्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नगरपालिका मात्र यावर काही दखल घेत नसल्यामुळे व्यापारी नाराज आहेत। नगरपालिका की लापरवाही की वजह से आज हिंदू शहर में पानी के ज़्यादा आने की वजह से दुकानों में पानी घुस चुका है। इस वजह से ज़्यादा नुकसान हुआ है। नगरपालिका में हमने कई बार अर्ज दी है, तकरार दी है कि नालियाँ साफ़ करो और जल्द से जल्द हमारी सुविधा करके दो। नगरपालिका ने लापरवाही से नालियाँ साफ़ नहीं करे और इसकी वजह से हमारे दुकान में बहुत नुकसान हो गया पानी घुसने की वजह से। और हमारा ये निवेदन है अभी नगरपालिका सीओ और जिला अधिकारी प्रशासन हमारा नुकसान की भरपाई दो, नहीं तो हम अमर मोर्चे को बैठने वाले हैं। आज पाऊस पडला आहे। या पावसामुळे नालीत पाणी पूर्ण भरलं। त्यांना पाणी भरल्यामुळं दुकानांनी सर्व घरांनी पाणी आलं। नगरपालिकेला ह्याआधी 3-4 निवेदन दिलेले, तरी नगरपालिकेने अजून साफसफाई केलेली नाही नाल्याची। 8 दिवसाखालच्या पाण्याने पण दुकानात पाणी भरलं होतं, घरात पाणी शिरलं होतं। इन्व्हर्टर, बॅटऱ्या, घरदार पूर्ण बेड ते सर्वच भिजलेलं होतं। नगरपालिका वारंवार कर घेते, स्वच्छता कर घेते, नाली साफ करून देत नाही। याआधी पण भरपूर वेळेस निवेदन दिले। मेघना दिदी आले त्या मागे 8 दिवसाखाली बोडीकर साहेब, तेव्हा बघून गेले ते, तेव्हा ते करू म्हणून सांगितलं होतं, तरी अद्याप काहीच नाही। ते प्रकारे तुम्ही बघू शकता सध्याची या आधी दिलेल्या 3-4 निवेदन आधारे आमची नगरपालिका सीईओ आणि जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचे जे आर्थिक नुकसान झालेले त्या नुकसानची भरपाई द्यावी, ते नाल्या लवकरात लवकर साफ करून घ्याव्यात। नसता याचा परिणाम म्हणजे आम्ही सर्वजण उपोषणाला बसू, आंदोलन करू।